राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि चला बघा, मी काल ना नाशिकून येता येता भाजी आणली मस्त छान, हे बघा, आणि खूप भारी होती. 30 रुपयाला जुडी भेटली. तर चला आता आपण वरी जाऊ. वरी पाणी पण घालायचे सुरव्याला आणि वरी थोडीसं उन्हात बसून भाजी पण खोडू. तर चला जाऊ वरी. आणि ती 10 वर्ष झाले साडीला, बघू शकताय. आणि व्हाईट कलरची आहे, खूप भारी आहे, मस्त आहे साडी. ती वाजत होती म्हणून वरती आलो मेथीची जुडी खुडायला. काय म्हणतो? आणि काय म्हणतो? तर बघा, वरती आलोय मेथीची जोडी खुडायला. करून घेते कारण ना खूप उशीर झाला मैत्रिणींना. हे बघा, आता इथं हिरव्या मिरच्या घेतल्या. मेथीच्या भाजीला मी रेसिपी दाखवणार नाही आहे, त्याच्या अगोदर रेसिपी टाकली. हिरव्या मिरच्या आणि लसूण काढून घ्यायचं मिक्सरमध्ये. तेल गरम झालं. आता आपल्याला काय करायचे, का नाही, आपण हिरवी मिरची लसूण काढून घेतलेला आहे, तेला टाकायचं छान मस्त. त्याच्यानंतर छान मस्त बघा शेंगदाणे भाजून ठेवलेले होते. कारण नाही ते दादा शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, काढून घेतलं मी. झाली बघा भाजी आपली तयार. 5 मिनिटात भाजी तयार झाली. आता आपल्याला बघा किती मस्त झाली भाजी, मी तुम्हाला दाखवते. अशी भाजी करायची, खूप भारी लागते. तर चपात्याचा काही व्हिडिओ घेणार नाही मैत्रिणींनो, कारण ना वैशू मोबाईल येणार आहे. वैशू ना तिच्या मानलेला भाऊ आहे आणि तिचा मानलेला भाऊ पण आहे आणि तिच्या नवऱ्याचे मित्र म्हणजे जावयाचे मित्र पण आहे. तर त्यांच्या इथं कन्या जेवण आहे. तर कन्या जेवणला वैशूला पण बोलवलं नाही आणि वैशू तिकडे जाणार आहे. मग मोबाईल घेऊन जाणार आहे ते कन्या जेवणचे. त्यामुळे मोबाईल घेऊन ये आणि व्हिडिओ काढून ये. तर बघा, मी तुम्हाला सांगते, हे नारळ मी काल आणले होते. येता आता बघा हे बाई, नारळ सुद्धा किती नाही, पोरं काय नाही, नुसतं आणून ठेवते मी आणि नुसतं वाटलं होतं बघा आमच्या घरामध्ये. आता बघा तुम्हाला मी सांगते, हे नारळ आणले. हे बघा, हे 200 रुपयाचे 5 नारळ. हे बाई, पाण्याचे नारळ. मी नाशिकला गेले का माल घ्यायला, मग आणि तसं राहते. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय आणलेले. सफरचंद, हे सफरचंद टॉपचे, कारण हे ना 2 किलो आणले. आणि इथं हे खूप महाग असतील, पण तिथं मी खूप स्वस्त आणले. आणि मी ना काय करत राहते, प्रत्येक टायमाला माल आणायला गेले कधी पहिलं घेऊन येते. तिथं मार्केटला जाते, जवळच आहे तिथं आड मार्केटला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, दीपक जर गेला ना, तर दीपकला म्हटलं घेऊन ये, तर दीपक काही घेऊन येत नाही. तेव्हा तो उशीरच झाला, टाईमच नव्हता. तर आता किती दिवसापासून मी गेले नव्हते तिथं. ते पोरगं मला तिथं पण माझी ओळख केलेली. मी आपली स्वतःची ओळख करून दाखवा, स्वतःची ओळख खूप कामाची. मी तिथं गेले तर तिथं पोरगं मला म्हणे खूप दिवसाने आले. मी जिथंही जाते ना तिथं मला कोणी ना कोणी नंतर लक्षात ठेवतं आणि ओळखतं. तर हे फळ फ्रूट आलं, मी कायम त्याच्याचकडे जाते. माझं कसं काम आहे, मी इथं नाही जात. तिथंच कमी जास्त करून घ्यायची, आपली तिथंच ओळख बनवायची. आणि तिथंच मग मी त्याला म्हणलं हे एवढं लाव तेवढे लाव, मग त्याने कमी करून दिलं. तर दुसरी गोष्ट, ते मला म्हणे खूप दिवसानं आल्या, कुठं गेल्या होत्या एवढे दिवस. म्हणलं अरे यायला टाईमच भेटत नाही. तर हे डाळिंब आणले बघा, हे बघा मस्त. आता हे खायला आम्हाला टाईम भेटला तर, नाही तर मग काही खरं नाही. आता हे ज्यूस करायला, हे संत्रे आणलं ज्यूस करायला. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते, हे आम्रफळ आणलं बघा. हे आम्रफळ बी खूप छान मस्त. त्याच्यानंतर ही किवी. आता किवीमध्ये 2 प्रकार आहे, गोल्डन एक राहते, ते गोल्डन आहे आणि अजून दुसरी कोणती म्हटलं का बाई तो किवीवाला. तर ही किवी पण मी आणली. ते असं एवढं घेऊन आले मी मैत्रिणींना. अजून काय त्याच्यात नाही हा. तर वैशू चालली आहे तिकडे, तिला कन्या जेवण आहे ना तिकडे बोलवलेलं आहे. तर मग माझा मोबाईल घेऊन चालली.
त्यामध्ये मम्मीचा मोबाईल घेऊन ये आणि त्याच्यात व्हिडिओ काढ छान छान. तर धर ग आता. हाय, आता आम्ही आलो इथं. आता चाललोय. चला, चपला खाली काढा. वहिनीला पण घेते. वहिनी युट्यूबला दिसते. छान आहे पाऊच. काय जेवण केलं नाही? नाही जेवण केलं चिंग्या. आवडी खालचं द्या. तुमच्या दवाखान्यात मला लाल लावलंच ते झालं. लाल लावलं. तिला तो प्रसाद देऊन द्या ना. हो. तिला पण द्या, दोघांना देऊन द्या. हा, बाय बाय. बाय. चहा उकळला. चहा घेऊ आता आणि दुकानाकडे जाऊ, कारण वैशूनं तिकडे गेलेली होती. आता 4 वाजता आली. मग मोबाईल नेला होता माझा तिने तिकडं. तर चहा घेऊ आता. मग बाकी दुसरा कुठला व्हिडिओ. मी दुकानात गेले सकाळी, परत आले घरी, परत जेवण वगैरे केले. आता परत चहा घेऊ. मैत्रिणीनं लाडू दिला वैशूनं खायला मला. तिने ना शेंगदाण्याचे कुटाचे लाडू बांधले होते. मला म्हणे खाय आले, चांगला लागायला लागला आहे. त्याची काय आम्ही रेसिपी घेतली नव्हती. तुम्हाला मी लाडू दाखवते बघा. तिने ना शेंगदाण्याच्या कुटाचे मस्त छान लाडू बांधले होते. पण मी दुकानात होते ना, त्याच्यामुळे रेसिपी तिला घेता नाही आली. मोबाईल दुकानात होता माझ्याबरोबर. तर मला आता खायला दिलं. मी खाल्ला तर चला ठीक आहे. मी आता घरी आले. दुकानातले आज व्हिडिओ घेतले नाही, कारण दुकानात काम इतकं होतं ना, तर लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ घ्यायचा. आता बनवणार आहे मी शेवभाजी आणि चपात्या म्हणजे पोळ्या म्हणजे चपात्या. तर चला ठीक आहे. त्याचा काही व्हिडिओ घेणार नाही आज, रेसिपी नाही घेणार. शेव काढून घेतलं इथं. त्याच्यानंतर शेवभाजीचा मसाला पण भाजून घेतला. हातानं काढून घ्यायचं आहे. हे शेंगदाण्याचंच होतं मिक्सर, सकाळी शेंगदाण्याचं कूट केलेलं. तर चला ठीक आहे. पण